मराठा क्रांती मोर्चा आज पवारांच्या बारामतीत धडकणाने सकाळी 11 वाजता कसबातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात होईल। पुण्यातल्या मोर्चाप्रमाणेच बारामतीतला मराठा मोर्चा हा विक्रमी ठरण्याची चिन्ह आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातले सदस्य या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे। कोपर्डीतल्या निर्भया आणि उरीमधल्या शहीद जवानांना मोर्चात श्रद्धांजली वाहिली जाईल। शिस्तबद्ध मोर्चा व्हावा यासाठी 250 स्वयंसेवक तैनात करण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे। कोपर्डी प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत। मराठा समाजाचे मूक मोर्चे जिल्ह्यांच्या ठिकाणी निघाल्याचं आपण पाहतो आहोत, परंतु या मोर्चाचा आजचा दिवस बारामतीचा आहे। बारामती जिल्ह्याचं ठिकाण नाही आणि पुणे जिल्ह्याचा एक मूक मोर्चा 25 तारखेला निघाल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु बारामती पुणे जिल्ह्यातील एक मोठं महत्त्वाचं शहर आहे आणि अनेक कारणांनी वेगळं देखील आहे। त्यामुळे आज या बारामती परिसरात हा मूक मोर्चा निघतो आहे, त्यासाठीची ही तयारी आपण पाहतो आहोत। बारामतीमधील कारभारी सातव जे सर्कल आहे त्या सर्कल परिसरातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी इथं ही कमांड तयार करण्यात आली आहे, ज्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा फोटो देखील लावण्यात आलेला आहे। इथून या मोर्चाला सुरुवात होईल। इथून काही अंतरावरती छत्रपती शिवाजी उद्यान आहे, त्यानंतर इंदापूर चौक आहे, त्यानंतर भिगवण चौक आहे। अशा मार्गाने हा मोर्चा इथून निघेल। इथून हा मोर्चा निघाल्यानंतर जिथं या मोर्चाची सांगता होणार आहे ते मिशन स्कूल बारामतीमध्ये म्हटलं जातं, तिथपर्यंतचं अंतर हे 2.5 किलोमीटरचं आहे। म्हणजे 2.5 किलोमीटरचा हा मोर्चा असेल। शिवाजी उद्यानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल। या मोर्चाला 11 वाजता सुरुवात होणार असली तरी सकाळपासूनच या मोर्चासाठी या ठिकाणी जमा होणारी गर्दी आपण पाहतो आहोत। या मोर्चामध्ये बारामती बरोबरच बारामतीच्या शेजारचे जे इंदापूर, दौंड, पुरंदर हे तालुके आहेत, या तालुक्यांमधले नागरिक सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील जो फलटणचा भाग आहे, फलटणचा परिसर आहे, त्या भागातील नागरिक या ठिकाणी सहभागी होणार आहेत। नागरिक तर सहभागी होणार आहेतच, त्याचबरोबर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबातील बरेच सदस्य या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा अंदाज आहे। कॅमेरामॅन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा।